कोल्हापूरच्या पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस बरसतोय। पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फूट 4 इंचांवर पोहोचली। नद्यांना पूर आलाय तर जिल्ह्यातील 24 बंधारे हे पाण्याखाली गेलेत। राधानगरी धरण 35% भरल्याची माहिती समोर येतेय। 24 तासात घटप्रभा पाणलोट क्षेत्रात 235 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। पंचगंगा, वारणा, भोगावती, घटप्रभा, हिरण्यकेशी आणि कासारी नदीवरील 24 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। दरम्यान याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंकर यांनी। गेल्या 3 ते 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस कोसळतोय। परिणामी सर्वच नद्या या दुथडी भरून वाहू लागल्यात। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। सकाळी 10 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 27 फुटांवरती पोहोचली आहे। याचाच आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहोत पंचगंगा घाटाच्या परिसरामध्ये। या ठिकाणची दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। हे पंचगंगेचं विस्तीर्ण पात्र आहे आणि पंचगंगा आता कोणत्याही क्षणी पात्राबाहेर जाऊ शकते अशी स्थिती निर्माण झालेली आहे। सध्या पंचगंगेच्या जे बंधारे जे आहेत ते 28 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामध्ये वाहतूक देखील या बंधाऱ्यावरून बंद करण्यात आलेली आहे। ही जी पंचगंगा घाट आहे, या पंचगंगा घाटावरती खरं तर अनेक तरुण पोहायला येतात, अगदी धोकादायक पद्धतीने या ठिकाणी पोहायला येतात। मात्र आता पोलिसांनी आणि महापालिका प्रशासनानं या ठिकाणी गस्त घालण्याचा निर्णय आहे तो घेतलेला आहे। त्यामुळे आता पोहताना इथं या ठिकाणी कोणी दिसत नाही आहे, कारण भुशी डॅम परिसरात पोहतानाची जी दुर्घटना घडलेली आहे, शिवाय अनेक ठिकाणी अशा दुर्घटना घडत आहेत। या पार्श्वभूमीवरती महापालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल आणि पोलीस दल असेल यांनी संयुक्तरित्या या ठिकाणी खरं तर गस्त घालण्याचं जे आहे ते नियोजन केलेलं आहे। एकूणच पाहिलं तरी शहरात जर पावसाची उघडीप असली तरी ग्रामीण भाग असेल, विशेषतः धरण पाणलोट क्षेत्र असेल, त्यामध्ये अतिवृष्टी सदृश पावसाची नोंद आहे ती झालेली आहे। परिणामी सर्वच नद्या आता पात्राबाहेर पडतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे। सतेज औंकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।